मोठी अपडेट. पाकिस्तानच्या 10 शहरांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलेली पाकिस्तानामधली प्रमुख शहरं ही भारताच्या रडारवरती आणि त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये लाहोर, इस्लामाबाद, सियालकोटमध्ये जोरदार हल्ला भारताकडनं करण्यात आला आणि त्या पार्श्वभूमीवरती आता पाकिस्ताननं 10 शहरांमध्ये आणीबाणी जाहीर केलेली आहे. पाकिस्तानच्या कोणकोणत्या शहरांमध्ये हल्ला केलेला आहे? कराचीमध्ये, बहावलपूरमध्ये, लाहोरमध्ये, सियालकोटमध्ये, रावळपिंडीमध्ये भारतानं हल्ला केलेला आहे. इस्लामाबाद जी पाकिस्तानची राजधानी आहे त्या राजधानीच्या शहरामध्ये सुद्धा भारतानं हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यानंतर पाकिस्तान पुरता बिथरलेला आहे. या हल्ल्याची ही ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे चित्र बघतो आहोत. कशा पद्धतीनं भारतानं पाकिस्तानमधल्या प्रमुख शहरांना टार्गेट केलं हे सांगणारे हे दृश्य. तर भारत पाकिस्तान संघर्षाचे जगभरामध्ये पडसाद उमटलेले आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तान अडचणीत आलाय. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर जगभरामधून दबाव वाढलेला आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिकेनं पाकिस्तानला घेरलेलं आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तान अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पाक पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला समर्थन देणं थांबवलं पाहिजे असं सुद्धा अमेरिकेनं म्हटलेलं आहे. पाकिस्ताननं परिस्थिती बिघडू देऊ नये असं सुद्धा अमेरिकेनं पाकिस्तानला बजावलंय. पाकिस्तानची पुरती कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानला जोरदार खडसावलंय. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या 10 शहरांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. लाहोर, इस्लामाबाद, सियालकोटमध्ये जोरदार हल्ला करण्यात आलाय. पाकिस्तानच्या 10 शहरांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. भारताने पाकला जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. अगदी माधुरी, भारतानं पाकिस्तानला दिलेलं जोरदार प्रत्युत्तर आणि त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तान त्या ठिकाणी आता अर्थातच बचावात्मक पवित्रा घेतलेला दिसतोय. पाकमध्ये आता सध्या संपूर्ण पाकिस्तानमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यात आत्ता जी लेटेस्ट बातमी आपल्या हाती येते त्यानुसार 10 शहरांमध्ये पाकिस्तानमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. एकूणच अमेरिकेनं सुद्धा पाकिस्तानला सज्जड दम दिलेला आहे. तणाव कमी करण्याचे आदेश अमेरिकेकडनं देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अर्थातच आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा आता पाकिस्तानवरती वाढताना आपल्याला बघायला मिळतोय.